Guys, either you are happy, unhappy, successful, unsuccessful, satisfied, unsatisfied. There is a reason whatever you are being today. If you want to find a reason of your unhappy life, you should align with nature. You can see heavenly atmosphere here in Jagभर. You can experience here and bring out a reason of your happy life. जेव्हा कोकण आपलंच असा. अनेक दिवसांनंतर गांधी चौकात तेलीसाहेब सभा होते. अनेक ऐतिहासिक सभा या गांधी चौकात झालेल्या आहेत आणि आज अनेक दिवसानंतर आपल्या समोर बोलायची संधी मला मिळाली, त्याबद्दल एक वेगळा समाधान आहे, एक वेगळा आनंद आहे. या अभियानाअंतर्गत सुरुवातीलाच मी सन्माननीय जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी महेश सारंग असेल, संजू परब असेल, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की जिल्ह्यामध्ये आणि मला असं वाटतं राज्यामध्ये हे अभियान यशस्वीपणे समारोप होत असेल तसं हा पहिलाच विधानसभा मतदारसंघ. तसे तेलीसाहेब खूप फास्ट आहेत, आपल्याला सगळ्यांनाच आज लक्षात आलेलं असेल. आज साहेब तुम्ही काय खाल्लं होतं? आज तुम्ही राणेंसारखे बोलले, रोखठोक एकदम. मी चव्हाण साहेबांच्या कानात म्हटलं, साहेब कदाचित त्यांना वाटते तुम्ही शेवटचेच सावंतवाडी देतायत की काय, परत येणारच नाहीयेत की काय. सगळंच आज मागून घेतलं. मागितलं तर मागितलं, सावंतवाडी मतदारसंघासाठी पॅकेज पण मागितलं. मग आम्ही कशासाठी आलो? पण अनेक दिवसानंतर सावंतवाडी मतदारसंघामध्ये ते बोलले ते खरं आहे. 2014 पर्यंत आपल्याला असं वाटत होतं की विकासाचा निधी हा सहज आपल्याकडे येतो. राणेसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पालकमंत्री असताना आपल्याकडे मंत्रालयामध्ये वेगळी रांग लावायला कधीच लागत नव्हती. सहज आपल्याकडे पैसे पडत होते, विकासाचा पैसा येत होता. मधले 8 वर्ष काय झालं हे वेगळं सांगायची गरज नाही, सविस्तरपणे सन्माननीय तेली साहेबांनी आपल्याला सांगितलं. या जिल्ह्याला जी एक रुबाबाची सवय होती, मंत्रालयाच्या कुठल्याही अधिकाऱ्याला सिंधुदुर्गात पैसे पाठवा असं सांगायची कधीच गरज पडली नाही. आणि म्हणून सहज आपल्याकडे पैसे येत होते 2014 पर्यंत. आपल्याला वेगळं काय मागायची गरज नव्हती. आणि आता जेव्हा 8-9 वर्षामध्ये देशामध्ये सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं सरकार आलं, राज्य कसं चालतं, देश कसा चालतो. माझ्या नशिबाने मी 28व्या वयात देशाचं सर्वात मोठा सभागृह बघितला. हे अभियान देशाच्या पंतप्रधानांनी काय केलं आणि मग आपल्या राज्यामध्ये शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार जे आहे त्यांनी योजना कशा राबवल्या हे सांगण्यासाठी हे अभियान आहे. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो, लांब लचक, मी कुठल्या गोष्टीत जाणार नाही. जेव्हा मी खासदार होतो 2009 ते 2014, तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग होते आणि अर्थ खातं हे सन्माननीय प्रणब मुखर्जी साहेबांकडे होतं. तेव्हा फार मोठी चर्चा झाली होती, कारण का देशामध्ये पहिल्यांदा देशाचं बजेट हे 10 लाख कोटीला पोहोचलं होतं. 2009 ते 2014 देशाचं बजेट 10 लाख कोटीपर्यंत पोहोचलं. म्हणून अनेक गोष्टी सेलिब्रेट करण्यात आल्या, साजऱ्या करण्यात आल्या. आपल्याला अनेकांना ते माहिती असेल की नाही माहित नाही, आठवत असेल का माहित नाही. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो, जेव्हापासून पंतप्रधान मोदी साहेब आले, आज 2023 मध्ये आपण आहोत, देशाचं बजेट आज जवळपास 24 लाख कोटी पर्यंत गेलंय. 24 लाख कोटी.
हे 14 लाख कोटी काय आभाळातून पडलेलं नाहीत. कोणाला वाटलं म्हणून कोणी फुगे वाढवलेले नाहीत आकड्यांची. विचार करा, 10 लाख कोटीचा बजेट कुठे आणि 9 वर्षामध्ये 14 लाख कोटी वाढून आज 24 लाख कोटीचा बजेट कुठे. हे सहज शक्य होत नाही. आज महाराष्ट्राच्या सरकारमध्ये पण त्याचा उल्लेख आज अतुल काळसेकर साहेबांनी केला. आज पहिल्यांदा पैसा तर यायला लागलाच, पण मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचे सण पण साजरे व्हायला लागले. नाही तर आपण मागचे 2.5 वर्ष कोमट पाणीच पित होतो. सरकार कुठे चाललंय माहित नव्हतं, पैसा कुठे चाललाय माहित नव्हतं. कोविडचं कारण सांगितलं मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये, जेव्हा ठाकरेंचं सरकार होतं, ज्याचा उल्लेख काळसेकरांनी केला. अहो, आपला जिल्हा नियोजनाचा तेलीसाहेब निधी कोणी कमी केला, कसा कमी झाला. कोविडला पैसा पाहिजे होता म्हणून आपला इकडचा डीपीडीसीचा निधी कमी केला. केला तर केला, परत द्यायचं नाव नाही. तेच कशाला, ग्रामपंचायतीच्या आपला कुठली ती योजना, वित्त आयोग, 14 वित्त आयोगाचा पैसा घेतला, तो परत कधीच दिला नाही. अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्र अडकला होता. अशा अवस्थेमध्ये सिंधुदुर्ग अडकला होता. अहो, आम्ही धन्य झालो. मी तुम्हाला मागच्या प्रत्येक सभेमध्ये म्हणतो, जेव्हापासून सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, माझ्या डबल इंजिन आला असं मला वाटायला लागलं. मी एवढा पैसा कधीच मागच्या 9 वर्षामध्ये या जिल्ह्यात बघितला नव्हता, कधीच नाही. मी राणे साहेबांबरोबर काम केलेला माणूस आहे. अधिकाऱ्यांना रुबाबात सांगून तो पैसा आम्हाला मिळाला पाहिजे हे बघणारा ऐकणारा मी माणूस होतो. त्या डीपीडीसी मध्ये 5 वर्ष बसणारा मी माणूस होतो. आज जे आकडे इथे सांगितले ते पत्रकारांनी कधी पण व्हेरीफाय करून घ्यावे. आम्हाला समाधान आहे. अहो, मी मागे एक दौरा काढला होता कुडा मालवणमध्ये. जलजीवन मिशनचं इकडे नाव काढण्यात आलं. अहो, एकेका गावामध्ये 2-2 कोटीचा निधी पडायला लागला. हे सगळं जे काय आलं ना, ते या व्यक्तीमुळे आलं, लक्षात ठेवा. निधी असा सहज पडत नसतो, लक्षात ठेवा. कोणाचा तरी धाक त्या मंत्रालयामध्ये लागतो. अहो, राज्याचे विषय असतात, त्या कॅबिनेटमध्ये आपला कोणतरी माणूस लागतो आणि आपला माणूस हा स्टेजवर बसलाय एवढं विसरून चालणार नाही. अहो, अनेक कॅबिनेटच्या बैठका आम्ही ऐकल्या, अनेक कॅबिनेटच्या बैठका. तेव्हा अजित पवार एक मागायचे, साखर कारखान्यांसाठी निधी पडला पाहिजे, विदर्भाला कापसाला निधी पडला पाहिजे, कोण म्हणतं उसाला निधी पडला पाहिजे. त्या कॅबिनेटमध्ये कोणाचाही कुठलाही विषय घेऊन चालत नसतो. आणि जे आम्ही ऐकत होतो की 2014 पर्यंत राणे साहेब, माझ्या कोकणाला हा निधी मिळाला पाहिजे, माझ्या सिंधुदुर्गला हा निधी मिळाला पाहिजे. आज रवींद्र चव्हाण साहेबांच्या रूपाने आज तेच चित्र परत बघायला मिळतंय. हे आपलं भाग्य आहे, लक्षात ठेवा. सहज येत नाही, हे येड्या गबाळ्याचं काम नाही. कोणतरी वजनदार माणूस लागतो, कोणतरी रुबाबदार माणूस लागतो. सरकार अशीच चालत नाही. मागच्या 2.5 वर्षामध्ये आपण बघितलं. आज साहेब, मला सकाळी एक मेसेज आला की काल सचिन तेंडुलकरच्या मुलांनी पहिली विकेट घेतली, अर्जुन तेंडुलकरने. IPL चालू आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सचिन तेंडुलकरच्या मुलाने पहिली काल विकेट घेतली. तर त्या मेसेज मध्ये असं होतं, मला आवडलं. त्या मेसेज मध्ये असं लिहिलं होतं की सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेटमधून संन्यास घेणार होते तेव्हा त्यांनी कधीच पत्रकारांना सांगितलं नव्हतं मला सांभाळा, माझ्या मुलाला सांभाळा. तो त्याच्या कर्तृत्वाने मोठा झाला. 2 वर्ष मागच्या कुठल्या तरी त्यांच्या त्या ड्रेसिंग रूम मध्ये बसायचा. बिचाराला 2 वर्ष टीम मध्ये घेऊन खेळायला दिलं नाही. तो रडत नाही बसला. बापाकडे नाही त्यांनी फोटो मध्ये बघितला माझा बाप चोरला, माझं हे केलं, असं नाही बोलत बसला.
स्वतःच्या कर्तृत्वावर उभा राहिला आणि त्यांनी काल पहिली विकेट घेतली. तर तो सहज असा मेसेज आला, आता काय हल्ली काय ते बटनच दाबायची असतात, काय दुसरं काय करायचं काम नाही. आणि म्हणून हे सगळं चित्र जे आज सिंधुदुर्गामध्ये उभं राहत आहे. मागे पण सन्माननीय फडणवीस साहेब आपल्या भराडीच्या दर्शनासाठी आले होते. मी तेव्हाही सांगितलं होतं, साहेब या सिंधुदुर्ग जिल्ह्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या वेळेस सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणी निवडून आणल्या असतील भारतीय जनता पक्षाच्या, तर त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने आणलेला आहे. आम्हाला झुकतं माप मिळालंच पाहिजे. पण आज तेली साहेबांनी फक्त सावंतवाडीसाठी मागितलं. साहेब आम्हाला विसरू नका. कणकवलीलाही विसरू नका आणि तुम्ही विसरणार नाहीत मला माहिती आहे. कारण का चव्हाण साहेब कमी बोलतात पण डायरेक्ट कार्यक्रम. अनेकांना माहिती आहे कार्यक्रम म्हणजे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम. सावंतवाडीमध्ये बोलतोय उगाच गैरसमज नको, नाही तर आपले इकडचे पत्रकार सगळे ऑक्सफोर्ड आहेत, सगळे चांगले. पण सांगण्याचं तात्पर्य एवढं, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरोखरच सगळे दिवस बदलत आहेत. ग्रामपंचायतीपासून उद्या आमदारकीपर्यंत. आज मला असं वाटलं तेली साहेब आमदारकीचं काय उमेदवार वगैरे जाहीर करतात की काय. नाही मी काय सचिव करणार आणि त्यांच्यासमोर बोलू ना काहीच. तर मला वाटलं की ते आज उमेदवारी जाहीर करतात ते काय. मला संजू परबकडे बघायचं होतं कारण का त्याचा एक डोळा आमदारकीवर आहे आणि एक डोळा नगरपालिकेकडे आहे. ते डोळ्याचं काहीतरी डॉक्टर करा. हा तुमच्याकडे चष्मा आहे तो चष्मा द्या त्याला. कारण सावंतवाडीमध्ये काहीच कळत नाही. पण जे काय ठरवणार आहे ते भारतीय जनता पक्षाचे नेते ठरवणार आहे. आपण इकडे ठरून काहीच उपयोग नाही. आपण काम करत राहूया साहेब. नशिबात कोणाच्या आमदारकी लिहिली आहे, कोणाच्या खासदारकी लिहिली आहे, पण या जनतेचा आपण देणं लागतो हे विसरू नका. जनतेसाठी आपण काम करत राहूया, जनतेसाठी झटत राहूया. कारण का ते आहेत म्हणून आपण आहोत, म्हणून हा स्टेज आहे. तेच नसते तर हा स्टेज कधी लागलाच नसता, कधीच लागला नसता. आणि म्हणून या स्टेजमध्ये ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये जी जी इच्छा आहे ती सगळी पूर्ण करू दे माझ्या सहित. हा कारण मी पण स्टेजवर आहे. हा हीच पाटेश्वराकडे मागणी आहे. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये इकडे जमलात. चव्हाण साहेबांनी आणि मला अजून एक कार्यक्रमाला पुढे जायचं आहे कणकवलीला. पण जे आज इकडे सांगण्यात आलं, जो विकासाचा अजेंडा, जो विकासाचा प्रोग्राम आम्ही तुमच्या समोर ठेवला. भारतीय जनता पक्ष मला असं वाटतं एकमेव पक्ष आहे आम्ही विकास काय केला, किती कोटी रुपये आणले हे सांगण्यासाठी कार्यक्रम ठेवणारा भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे, लक्षात ठेवा. अजून इकडे जिथे स्टेज लागत असतील ते एकमेकांवर टीका करण्यासाठी लागत असतील. पण आज भारतीय जनता पक्षामध्ये स्टेज कशासाठी लागला, लोक कशासाठी जमली, पत्रकारांनी याची नोंद घ्यावी की इकडे सभा याच्यासाठी लागली की भारतीय जनता पक्षाने सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी, सन्मान्य शिंदे साहेबांनी आणि सन्मान्य फडणवीस साहेबांनी आपल्याला किती पैसे दिले हे सांगणारी सभा ही आहे. आणि म्हणून या सभेला वेगळं महत्व आहे, म्हणून या सभेला वेगळं महत्व आहे. आपण मोठ्या संख्येने इथे जमलात. गांधी चौकात सभा होते ही मोठीच होती. आजही त्याला काही अपवाद नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आज सन्माननीय जिल्हाध्यक्ष साहेब आणि त्यांची पूर्ण टीम, महेश सारंग वगैरे सगळे, मी मनापासून आपलं अभिनंदन परत एकदा करतो की असा अभियान आणि या समारोपाचा कार्यक्रम आपण काही दिवसातच आणला आणि आम्हाला दाखवला आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल मनापासून मी आभार व्यक्त करतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं YouTube चॅनल.